दुपारची उष्णता फार वाढली आहे तर तुम्ही जावेदभाई शेख यांच्याशी संपर्क साधा, कारण तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारचं व्यंजन प्राप्त होईल, थंड पेय देखील त्यांच्याकडे मिळेल. त्यानंतर चायनीज भेल असेल, मंचुरियन असेल या आणि वडापाव असेल, हे सगळे व्यंजन आमचे जावेदभाई शेख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चला एसबी मालक संघाचे 12वे खेळाडू आपण जोडायचा आहे आणि राज 11 रसलपाडा टीमचे 12वे खेळाडू आपण देखील जोडायचा आहे. लक्षात असू द्या, ही अंतिम तुम्हाला संधी असेल, कारण या मॅच नंतर जी टीम जिंकेल ती टीम VRT सत्यसाई सेवा समिती मंडळाशी खेळेल आणि ती मॅच जिंकली तर क्वालिफायर मॅच ट्रॉफीसाठी KY2 पॅकर्स सोंडे या संघासमोर खेळेल. म्हणजे ही लास्ट संधी आहे, ही शेवटची संधी आहे. इथून जिंकल्यानंतर तुमचे भविष्याचे दरवाजे उघडणार आहे. पहिली षटक पॉवर प्लेचं षटक 2 वाजून 56 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. महेश गोडविंदे पहिला चेंडू जागेवर ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून सिंगल प्राप्त केली. राज 11 रसाळपाडा संघाचे 2 प्रारंभिक फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आहे प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेजस. रसाळ शॉर्ट ऑफ लेन मिड विकेटला पूल केलाय, झेल असेल मंगेश. गुड कॅच, पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट लवकर प्राप्त केली महेश गोडविंदे. क्विकर वन ऑन ड्राइव, लॉंग ऑन में क्षेत्ररक्षक आहे उमेश सांबरे. गुड फिल्डिंग. पुन्हा एक
धावसंख्या धावफलकावर एकेरी धावेने आतापर्यंत बघितलं तर 2च झाल्यात. हो क्विकर वन भन्नाटबेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. खाली राहिलाय, पडल्यानंतर सबमरीन आणि आग ओकतोय. वरून सूर्यदेवता देखील आग ओकतोय, तितकी उष्णता आहे. आणि खाली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर असणारा महेश गोडविंदे तो देखील तप्त झालाय. ऑन साइडला पोल क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील. मंगेश आहे, एक कॅच पकडली, गुड फिल्डिंग. थ्रो देखील रॅपिड पाहायला मिळाला, फक्त वाईड होता, थोडा स्टंपच्या पलीकडे होता, परंतु एकच मिळाली. 3 धावा. चार मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट केलंय. शेवटचा चेंडू आहे. ओ बॅटची एज अँड व्हॉट अ फॅबुलस कॉट बिहाइंड. विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परतलेत जगदीश रसाळ. मध्ये कंप्लीट झालेला आहे, त्यामुळे मी कौतुक करेल गोलंदाज महेश गोडविंदेचं. एसबी मालक टीमने वेळ वाचवलाय. निलेश चौधरी आले गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर कॅमेरामॅन समोर जे आतमध्ये पट्टीच्या आतमध्ये बसले, बाहेर जायचंय, लक्षात असू द्या. कव्हर झोन मध्ये सुई मधून धागा पेरावा या पद्धतीने व्हॉट अ फॅबुलस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन 4 धावा मिळतील. स्किल अकॅडमीचे आमचे लाडके संदेश पाडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत. आर्ट ज्वेलरी असेल, डिझायनिंग असेल आणि प्रामुख्याने समाजप्रिय आमचे लाडके संदेश पाडेकर ज्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने सुरुवातीला टुरिझमच्या माध्यमातून त्यांनी सेवा दिली. आज ते वेगवेगळ्या इव्हेंटचे मॅनेजर देखील आहेत आणि इव्हेंट मॅनेजमेंट करत असताना आज ते भरपूर नाव देखील त्यांनी कमावलंय या कमी वयामध्ये. बॅटची एज, विकेट कीपर, वन मोर कॅच, वन मोर विकेट इज डाऊन. रसाळपाडा टीम राज 11 आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. आतमध्ये आकाशपट्टीच्या खाली बसणारा काळ्या फिती जो कॅमेरामॅनच्या खाली बसलाय, कृपया विनंती असेल मित्रा की बाउंड्री लाईनच्या बाहेर बस. धन्यवाद. 3 गडी बाद 7 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निलेशने पहिला चेंडू चौकार दिला, शॉर्ट ऑफ लेंथ होती, त्याला ड्राईव्ह केलं होतं. तदनंतर हा चेंडू आपण बघितला तर राईट झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जंप घेऊन कॅच पकडली आहे. बॅकफुटला गेले, पुन्हा पंच केलाय, कव्हरच्या डोक्यावरून डीपीएस कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. वाचवलाय? नाही वाचवला. 4 मिळतील. 11 झाल्या धावसंख्या धावफलकावर 11. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आमचे लाडके मित्र ऍडव्होकेट माधव वरकुडे, मी त्यांना ऍडव्होकेट साहेबांना विनंती करेल की आपण बाई व्यासपीठावर बसा. 3 गडी बाद 11 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉडी लेंथ होता, यावेळेस टर्न केलाय, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव प्राप्त होऊ शकते. आमचे राकेश शहराज या ठिकाणी निश्चित करतायत लेग बायच. 11 पर्यंत धावसंख्या पोहोचली. 12 आतापर्यंत 10 चेंडू झालेत आणि 10 चेंडू मध्ये 12 म्हणजे रन बॉल मॅच इथे पाहावयास मिळते.
कालचा दिवस काय पॉवर प्लेच होता, पहिला दिवस काय पॉवर प्लेच होता, दुसरा दिवस काय पॉवर प्लेच होता. 2 ओव्हरमध्ये 40 धावा होत होत्या. मात्र आजचा दिवसमध्ये तशी धावसंख्या होत नाहीये. ज्या वेळेस तुम्ही 2-2 ओव्हरमध्ये जर 35 ते 40 बनवल्यानंतर उरलेल्या 6 ओव्हरमध्ये कॅपिटलाइज करता आणि तुमचा स्कोर 100च्या वरती होतो. परंतु पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर धावा कदाचित 12-15 राहिल्या तर मात्र 100 पार करणं फार कठीण जातं. आणि म्हणून आजचा दिवस जर बघितला तर जो हार्ड हिटिंग क्वालिटीचा राहिलेला नाहीये. ऑन साइडला लफ केलाय आहे मंगेश आणि 4 मिळाल्या. मंगेश थोडी अतिघाई गेली, जंप केलं होतं परंतु प्रॉपर जम्पिंग न झाल्यामुळे चेंडू हातामधून त्या ठिकाणी ब्रश झाला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 मिळाल्या. 17 झाल्या ना. 3 गडी बाद 17. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 8.50 च्या सरासरीने ही धावसंख्या आहे 17. योगेश टेनिस क्रिकेट.in, कृष्णा भोईर, योगेश भोईर, त्यानंतर कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळत आहेत अक्षय आणि विराज यांनी अतुलनीय आणि इनक्रेडिबल कामगिरी केलेली आहे. खूप सुंदर काम केलंय. क्लॅरिटी विथ द क्वालिटी हे दोन्ही गोष्टी दिल्यात आणि प्रचंड कष्ट मेहनत करणारे. ऑक्शन मध्ये देखील आम्ही पाहिलं होतं. रात्री सकाळी 9 वाजता सुरू झालेलं ऑक्शन रात्री 11 वाजता संपन्न झालं. म्हणजे मला वाटतं इतकं जास्त ऑक्शन तासांचं मला अजूनपर्यंत तरी कुठल्या ठिकाणी बघायला मिळालं नाहीये. 4-5 तासांचं ऑक्शन असतं परंतु प्रथमतः हे ऑक्शन मला वाटतं किती तास झाले, रात्रीचे 11 वाजले. महेश गोडविंदे आले. पहिल्या स्पेलमध्ये महेश गोडविंदेनी 2 फलंदाजांना बाद केलं होतं. आता दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत रफ्तार, गतिवान, वेगवान असा महेश गोडविंदे, अष्टपैलू खेळाडू. यावेळेस ऑन साइडला लॉफ केलाय. गॅप सिलेक्शन आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. गुड फिल्डिंग आणि गॅदर करण्यामध्ये अपयशी ठरले. गॅदर करू शकले नाहीये, चेंडू कलेक्ट करू शकले नाहीयेत. नाहीतर गोलंदाजाला मिळाली असती रनआउटची विकेट प्राप्त झाली असती. फार जवळचा क्लोज कनेक्शन असू शकला असता जर गॅदर केलं असतं तर. 2 मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या फलक पोहोचलाय 20 वर. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून थ्रो करेपर्यंत 2 मिळतील का? येस, 2 मिळालेले आहेत. 2 मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 22 झाल्या ना. 22. तीन गडी बाद 22 अशी धावसंख्या आहे. तृतीय षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि आता मात्र फिल्डिंग आपण बघितली तर डीप मध्ये गेली आहे. असं असताना धावा काढणं दुपारच्या सत्रामध्ये धावा या जास्त येत असतात परंतु इथे येताना पाहायला मिळत नाहीये. शॉर्ट ऑफ लेन टॅप केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ वर क्षेत्र डीप मध्ये आहेत, पेट्रोलिंग करतायत. गुड फिल्डिंग. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. एकच मिळेल. यावेळेस लॉफ केलाय. संधी आली परंतु आवाक्याच्या बाहेर. निलेश चौधरी त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता, कॅच घेण्याचाही प्रयत्न केला होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्यांना बीट केलं, त्यांना चकवा दिला आणि या चकव्यावर मिळाल्या 4 धावा. चौकार.
मिस टायमिंग आहे, कॅच पकडली जाणार. खूप सुंदर कॅच. मंगेश पाडेकर दुसरी कॅच पकडतोय. मंगेश पाडेकर आजच्या दिवसामधील ही दुसरी कॅच या मॅच मधली. लेटेस्ट मॉडल हूँ, घूम के दिखाऊं? पर तुम मत घूमो, गूगल सर्च पे आओ, वहाँ आसपास के सारे स्टोर्स में दिख जाऊंगा. फुल डेमो देख लेना. शॉपिंग का बेस्ट कैप्स. चार गडी बाद 27. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे आणि 27 धावा धावसंख्या बलकावर आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये ऍटलीस्ट 50 धावा तरी येणं गरजेचे आहे, तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो राज 11 रसलपाडा टीमचा. उमेश गोलंदाजाचं नाव राहुल. मी विश्वजित यशवंतराव म्हणजे विशूला मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर या. आपण अस्वस्थ व्हायचं आहे. विश्वजित यशवंतराव आमचे लाडके इंजिनियर. फुलटॉस रिवर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केला. स्वीपर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये लक्ष्मण गोडांबे भरपूर चेस चालू आहे. लक्षाला दिला चकवा. चौकार लक्ष्मण गोडांबे. त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल. जयवंता आमचे लाडके वर्गमित्र आणि विशू आमचे अमोल यशवंतराव सरांचे छोटे बंधू आहेत. बाकफुटला गेलंय, पंच केलाय, डीपेस्ट कव्हर झोन मध्ये क्षेत्रक्षे डीप मधून आले, थ्रो केलाय. हा ना मध्ये एकच धाव मिळेल. लक्ष्मण गोडांबेने केलेला प्रयत्न काय होता, परंतु लक्ष्मण रेषा पार त्याला करावी लागली आणि चेंडू सीमारेषा आर पार गेलाय. आज लक्ष्मण गोडांबेची बॉलिंग आम्हाला बघावी लागणार आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी तब्बल 30 धावा दिल्या. प्रयत्न देखील आपण बघू शकतो. 30 धावा दिल्या होत्या. लक्ष्मण गोडांबे सारख्या गोलंदाजावर तुटून पडले होते. परंतु ही मॅच वेगळी आहे, खेळाडू वेगळे, समय वेगळा आहे, वेळ वेगळी आहे, काळ वेगळा आहे. आणि ज्या वेळेस काळ वेळ सगळी बदलते त्यावेळेस माणसाचं आयुष्य देखील बदलतं. 2 वेळा चकमा दिलाय लक्ष्मण गोडांबेला. ड्राईव्ह करतायत, परफेक्ट ड्राईव्ह. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे डीप कव्हर झोन मध्ये. संदेश पोगळा देखील थांबू शकला नाहीये. 4 धावा मिळाल्या. प्लम सापडले गेले आणि परतावा लागेल.
लेग डीपर विकेट LBW फलंदाज शमीर जात आहेत. समीर व्यासपीठाकडे वळतोय, आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. मी या ठिकाणी विनंती करेल हरेश शिंदेला की आपण विश्वजित यशवंतराव यांचा यथोचित मानसन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. विश्वजित यशवंतराव या ठिकाणी आज वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेसाठी आले. मी मायाची उद्गारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण विश्वजित यशवंतराव यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. आमचे लाडके इंजिनियर साहेब आणि इंजिनियर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्यांनी अमूल्य वेळ दिला, त्यांचा देखील यथोचित मानसन्मान. हरेश शिंदे आमचे प्रिन्स ऑफ अवलपाडा. त्यानंतर स्किल अकॅडमीचे आमचे प्रोप्रायटर ओनर, आमचे लाडके वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व कसं असावं, उंची जरी लहान असेल परंतु कीर्ती महान असे आमचे लाडके संदेश पाडेकर यांचा देखील यथोचित मान सन्मान होतोय. मी या ठिकाणी आमंत्रण देईल निमसे यांना. गौरव निमसे, मी गौरव निमसे यांना विनंती करेल की आपण संदेश यांचा यथोचित मान सन्मान करायचंय. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धावफल कवर झाली आहे 37 धावा, 37. 6 विकेट्स गमावलेले आहेत. आमचे लाडके आकाश हरड यांचा देखील यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी नामदेव बेले साहेब, मी आपणास विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आकाश हरड साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचे. आकाश हरड आमचे भिवंडीचे नातेवाईक देखील आहेत. नितीन चौधरी यांचे आमचे देखील नातेवाईक आहेत आणि आज प्रामुख्याने डोळकामकरांवर प्रेम ते या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही या वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. सचिन आले, बाकफुटला गेला, पंच केलाय, कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक असतील, थ्रो देखील केलाय परंतु एकच मिळेल. लक्ष्मण पुन्हा एकदा भिंतीसारखा उभा राहिलाय, पाठीमागे विकेट किपरच्या. गुड फिल्डिंग. अमोल ठाकरे गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस ऑन साइडला आणि फिल्डिंग मध्ये केलेली आहे चुकी. अशा पद्धतीने महेश गोडविंदेच्या डोक्यावरनं 4 धावा मिळतील. अमोल ठाकरेच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय परंतु बॅकअप आहेत. निलेश चौधरी आहेत, कव्हर करतायत. धाव एक्स्ट्रा मिळणार नाहीये, 2 मिळालेले आहेत. 2 धावेनी 44 धावा धावसंख्या बलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना अमोल ठाकरे आतापर्यंत 2च्या चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट.
शॉट ऑफ लेन पूल केलाय पण पूल मध्ये पॉवरच नाहीये, परंतु इतकी नक्की दोन दोन धावा घेण्यामध्ये तरी यशस्वी ठरतायत. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते बॅट्समन रमेश पारदीची. सेहेचाळीस झाल्यात, 7 गडी बाद 46. 3 विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत, परंतु धावा अजून बनवाव्या लागतील. विकेट किपरने चुकी केली आहे, परंतु लक्ष्मणची भिंत आहे. लक्ष्मण पुरेपूर प्रयत्न करतोय, फिल्डिंग करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि त्याच्या हातामध्ये बाउंड्री मिळणं कठीण आहे. 47. लेग लान्स केला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. गुड फिल्डिंग. 48 झाल्या. एक बॉल आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये येणं बाकी आहे. सिंगल डबल आणि षटक देखील समाप्त झालंय. 6 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. अमोल ठाकरे यांनी 10 धावा खर्च केल्या. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 7 गडी बाद 48. अठ्ठेचाळीस 48. लक्ष्मण लकी ऑन दी बॉल मार्क. फिरकीचा जादूगर ऑन साइड उडवलाय, जाळ्यामध्ये अडकवलं. कॅच पकडावी लागेल आणि पकडली गेली. लक्ष्मण आला, लक्ष्मण रेषा पार करू दिली नाहीये बॅट्समनला आणि सचिन रसाळला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आठ गडी बाद 48 धावा. मधुकरला अगदी शेवटच्या क्षणी पाठवलंय. जो ओपनिंगला बॅटिंग करणारा मधुकर आज अंतिम षटकांमध्ये आलाय. काहीतरी वेगळं चित्र स्ट्रॅटेजी असावी, कारण सोंड्यामध्ये खेळत असताना तो ओपनिंगला खेळतो. योगेश मला ते पंढरीच्या सोबत, पंढरी गांगड आणि मधुकर दुपारी भर ऊन दुपारी आलाय शेवटी. परंतु टायमिंग नाहीये, टायमिंग नाही. पूल केलं होतं, टायमिंग नाहीये. उमेश असेल 2 मिळतील. बागफुटला गेले, पूल गेलाय, पॉवरफुल 6 धावा येतील. इट्स अ फॅबुलस हिट. व्हाट अ मॅग्निफिशंट टेरिफिक टायमिंग पाहायला मिळाली. छोटा बॅकेट बडा धमाका. मधुकर टोकतो षटकार. शेवटी पाठवलाय, अगोदर पाठवला असता तर असे षटकार आले असते. 56 झाला. लेट बट थेट आलाय षटकार. इथे डॉट बॉल आलाय.
लक्ष्मण हुशार चतुर लक्ष्मण चार मध्ये त्यांनी 6-8 धावा खर्च केल्यात. प्लेड ऑन स्विंग अँड मिस. लक्ष्मण रेषा पार रावणालाही करता आली नव्हती, लक्षात ठेवा. त्यासाठी वेषांतर करावं लागलं रावणाला आणि सीता मातेला ती रेषा पार करावी लागली. म्हणजे एक प्रकारे लक्ष्मण आपल्या एसबी माले संघासाठी अत्यंत चांगलं काम करतोय. 8च धावा खर्च केल्यात 5 मध्ये. फुल टॉस होता ऑन साइडला टर्न केला. गॅप सिलेक्शन चांगलं. 4 मिळतील आणि इनिंग या ठिकाणी फिनिश झालेली आहे. धावा झाल्या 60 करावे लागतील 61. चला राज 11 संघ आपण लवकरात लवकर राज 11 रसालपाडा टीम आपली फिल्डिंग सजवून घ्या. त्यानंतर एसबी माला संघ चला आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टार्गेट सध्या पाहायला गेला तर नाही ना कोणी तो विचारला तरी तुला बिजी होते म्हणून इकडे बघत होतो. 60 धावा झालेत. येतोय चला मॅचला होते सगळं पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा
ही मॅच 6 षटकर संपली, एक इनिंग समाप्त झाली आहे. तर एक इनिंगमध्ये बनल्यात पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 60 धावा, तर 61 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल एस बी मालद संघ. तर एस बी मालद संघाची ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मंगेश आणि मंगेश आणि महेश गुळविंदे अशी जोडी ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एस बी मालद संघाकडनं. तर गोलंदाज आपण पाहू शकाल रसालपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहतो चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये थोडंच जर पाहिलं तर 10ची सरासरी फक्त पार करायचे एस बी मालद संघाला या मॅच मध्ये. म्हणजे थोडीशी लो स्कोर मॅच व्हायला मिळते. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10ची सरासरी गाठावी लागेल आणि जिंकण्यासाठी नक्कीच मोठे प्रयत्न करावे लागतील. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये थोडासा टिकून राहणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एक संधी मिळेल. त्या जो जिंकेल त्याला एक संधी अजूनही आहे आणि जो संघ मात्र पराजित होईल त्याला मात्र घराचा रस्ता पकडावा लागणार आहे. त्यासाठी दोन्ही संघाला करूया मरा अशी परिस्थिती बदलाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर कोण जिंकेल कोण हरेल आलेले वेळेत सांग. तर गोलंदाज आपण पाहू शकाल रमेश पारधी पहिला चेंडू घेऊन जाईल. तर बघूया रमेश पारधी पहिला चेंडू घेऊन जाताना पाहिलं स्ट्राईक वरती मंगेश, नो स्ट्राईक वरती महेश. पहिला चेंडू फुलटा चेंडू बोलतो टायमिंग केलाय प्रॉपर ताकद लावली नाही तिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हते लॉंगॉपला आणि लॉंगॉपला एक टप्पा पडून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा पहिल्या चेंडूवरती मंगेशच्या बॅटमधनं आल्या या 4 धावा आणि 4 धावेनंच टीमचं अकाउंट ओपन झालंय. 4 धाव्यांवरती फलक सजलं. चेंडू घेऊन मंगेशसाठी मंगेश एक आक्रमक फलंदाज जातं. पुन्हा एकदा सज्ज होताना पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेने चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावतील परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक रमेशच्या गोलंदाजीवर दोन्ही फुलटॉ चेंडू आणि दोन्ही लॉंग ऑफच्या दिशेने खेळले फलंदाज मंगेशने आणि पुन्हा एकदा चौकार येतो डीजे रम्या. दोन चेंडूवरती 2 बॅक टू बॅक चौकार मंगेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा सज्ज होताना रमेश चेंडू घेऊन जाईल मंगेशसाठी. हो इथे बॅटची कडा स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. चेंडू डॉट आलाय. आता थोडी जी चांगली गोलंदाजी राहिली थोडं श्वास घेण्याची जागा मिळाली. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू राहिला आणि याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण प्रति ओव्हर मध्ये 10ची सरासरी राखायची एस बी मालद संघाला. तर आतापर्यंत 8 जोडल्या गेल्यात. पुन्हा एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही. चेंडू पुन्हा एकदा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता थोडंसं कमबॅक राहिला आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. रमेश पारधी संघाच्या माध्यमातून जर पाहिलं रमेश पारधी सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहिला. 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर कुठेतरी थांबवण्याचं काम मात्र या गोलंदाजानं मंगेश या फलंदाजाला केलंय. सुंदर गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि फुलटॉस चेंडू जे टाकतायत ना त्या चेंडूवरती फक्त लॉंग ऑफला दिशा देताना पाहायला मिळतो फलंदाज मंगेश आणि हा पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये तिसरा चौकार डीजे रम्या. झाल्यानंतर पुन्हा एकदा चौकार ठोकलाय. जवळजवळ 5 चेंडू या ओव्हरमध्ये टाकले. त्या 5 मिनिटात 3 चौकार टोकले गेले तर मंगेश या फलंदाजाला. पुन्हा एकदा चेंडू टाकला तर रमेश आता मात्र बॅटची कडा आहे. क्षेत्राची चेंडू खाली आले आणि सुंदर झेल आणि मंगेशची खेळी पहिल्याच ओव्हरमध्ये संपुष्टात रम्या.
वरती जोडलेली पाहायला मिळेल 12 धावा. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कर आलेत, गोलंदाज निलेश आलेत आणि गोलंदाज मधुकर. जर पहिल्या ओव्हरमध्ये 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती लागल्या. तर अजूनही उर्वरित 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 5 ओव्हरमध्ये नक्कीच धावसंख्या इथे करावी लागेल. पुन्हा एकदा फटका बसला, क्षेत्ररक्षक चेंडूखाली जोडले जातील, पुन्हा एकदा झेल जोडला जाईल आणि इथे महेश कोडविंदे शून्यावरती बाद, दुसरा गडी बाद. सर्व खेळाडूंना विनंती आहे का ज्याच्याकडे खाली जहार असेल खेळाडू कक्षामध्ये ते आपण लगेच समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचं आहे. जिकडे तिकडे जे जहार नेले असतील त्याने लवकरात लवकर आणून द्यायचे आहेत. खेळाडू कक्षामध्ये दोन्ही खेळाडू कक्षे आपले जहार चेक करा आणि घेऊन या. खाली असतील तर लगेच इकडे घेऊन यायचं आहे, विनंती असेल. तर मधुकरने पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. महेश गोडविंदे बाद झाले. आता मात्र इथून पुढे समीकरण जर पाहायला गेलं तर 29 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज आहे. 29 चेंडू 49. हो, आपल्याकर चेंडू पाईनला उडवला, क्षेत्ररक्षक नाही कारण चौधरी निलेश चौधरी मात्र इथे थांबणार नाही. चांगली फलंदाजी, सुंदर फलंदाजी पाहायला मिळेल या फलंदाज सॉरी गजाननच्या बॅटमधनं आल्या या 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलं गेलं. धावफलकावरती 16 धावा. आपट्याकर चेंडू होता, आपट्याकरवरती पुरेपूर फायदा उचलला गजानन या फलंदाजानं. पुन्हा एकदा सज्ज होतील पाहायला मिळतील गोलंदाज. इथे पुन्हा एकदा संधी आणि संधीचं सून, तिसरा गडी बाद. उजवी मालक संघ कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक मात्र एका पाठोपाठ 1 गडी बाद होताना पाहायला मिळतो एसबी मालक संघाचा आणि पुन्हा एकदा गडी बाद होईल. गजाननची केली सुद्धा संपुष्टात पाहायला मिळेल. धावसंख्या 16च्या घरामध्ये 3 गडी बाद. ठाकरे सर त्यांचंही मनापासून शब्द सुमने सहर्षे स्वागत. तर जाऊया पुन्हा एकदा मधुकर चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईक वरती उमेश सांबरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर उमेश सांबरे बघूया आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी करावी. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि या चेंडूवरती रोखणं तितकंच कठीण आहे आणि या चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4 धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही दुसरी ओव्हर प्रगतीपदावर मधुकरच्या माध्यमातून टाकली जाते. ती ओव्हर जर पाहायला गेलं तर सुंदर रीतीने आतापर्यंत हाताळले. आतापर्यंत नक्कीच धावसंख्येला आकार मिळतो. 20 धावा धावफलकावरती. अजूनही उरलेले चेंडू शिल्लक आहेत 26 आणि जिंकण्यासाठी धावा 41. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जोडला जाईल आणि सुंदर झेल. पुन्हा एकदा गडीबाद. उमेश सांबरेला सुद्धा जावं लागेल. मैदानाच्या बाहेर 4था गडीबाद होताना पाहायला मिळालं एसबी मालक संघ. लक्ष्मण नेक्स्ट फलंदाज लक्ष्मण. तर गोलंदाज मार्कर गोलंदाज मधुकर. 4 गडी बाद झालेत. सुंदर गोलंदाजी
पुन्हा एकदा हप्त्याकर चेंडू पाईनला उडवलाय, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू बाउंड्री दिशेने जाईल, रवाना होईल का? हेमंत राऊत आले, चेंडूला सुंदर गॅदर केला आणि आपल्या संघासाठी जर पाहिलं तर 2 धावा नक्कीच वाचवल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु थांबवलं गेला आणि या चेंडूवरती फक्त 2च धावा मिळतील. 2 धावीने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद 22 धावा. अजूनही उरलेले 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 39 धावा. दोन ओव्हर मध्ये टायमिंग जर पाहायला गेलं तर 10 मिनिटे कंप्लीट झालेले आहेत. तर चला लवकरात लवकर आपण विलंब करायचा नाही. अन्यथा शेवटच्या ओव्हर मध्ये 1 वेळ त्या सर्कल मध्ये ऍड केले जाईल. तर लवकरात लवकर विनंती असेल, विलंब करू नका, कारण खेळ आपल्याला लवकरात लवकर संपवायचा, याच्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करायचे आहेत. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 22 धावा, 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, गडी बाद 4 झालेत. तर आता इथून पुढे मात्र थांबावं लागेल. निलेश चौधरी आणि लक्ष्मण गोडंबे या दोन्ही फलंदाजाला मात्र चांगली साजेदारी बनवावी लागेल, चांगला क्रिकेट खेळावं लागेल. रमेश पारधी पुन्हा त्याच्या गोलंदाजीवर घेऊन येतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक तिथे जगदीश रसाल आणि तिथे झेल सोडणार नाहीत. नक्कीच त्याच्या थोडीशी दुखापत झाली परंतु सुंदर झेल कॅरी केलाय आणि निलेशची खेळी सुद्धा संपुष्टात पाहायला मिळेल आणि धावसंख्या जागीच थांबली जाईल. 22 या अंकावरती 5 गडी बाद 22. तीन षटकारासाठी अमोल शिंदेसाठी सुवर्ण संधी. बाळा गरज सरांच्या माध्यमातून 1100 रुपये 3 षटकारासाठी लगातार 3 षटकार ठोकले. तर त्यानंतर निमसे सर यांच्या माध्यमातून सुद्धा 1100 रुपये, म्हणजे प्रथमेश निमसे सरांच्या माध्यमातून 1100 रुपये आणि दिनेश ठाकरे सरांच्या माध्यमातून 500, म्हणजे खूप मोठी परवणी लागले. अमोल ठाकरे सरांना नक्कीच प्रयत्न करावे लागतील. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ते अपील केले परंतु अपील मध्ये थोडीशी खोटेपणा पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची इथे पंचांनी दाद स्वीकारली नाही. चेंडू डॉट आला. सुंदर गोलंदाजी रमेश पारधीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली. तर सुंदर गोलंदाजी, जवाब गोलंदाजी. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अमोल ठाकरे आणि गोलंदाज रमेश पारधी. सध्या मॅन ऑफ फ्रॉम करपटवाडी. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी रमेश पारधी. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळत, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये चेंडू आडवेल पे केले. 1 धाव कंप्लीट आणि 21 धाववरती समाधान मानावं लागेल. सुंदर फिल्डिंग राज 11 रसालपाडा टीम, सुंदर फिल्डिंग राहिली आहे. चेंडूवरती 1 धाव मायला मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 23 धावा. अजूनही उर्वरित उरलेले चेंडू शिल्लक असतील 21 आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज, 38 धाव्यांची गरज अजूनही आहे. प्रति षटकारासाठी लक्ष्मण कोडंबेला दिनेश ठाकरे 200 रुपये. इथे अपील आहे परंतु अपील मध्ये नक्कीच सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. तर मी KY2 पॅकर सोंडे संघाच्या एका खेळाडूला विनंती करेन की आपण सेवा द्यायची आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण लगेच येणं करायचं आहे या मॅच साठी, फक्त या मॅच साठी. KY2 पॅकर्स सोंडे टीम, चला आपण पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे
कंप्लीट पाहायला मिळेल. या 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फटका बसला. हवेमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील. नो मॅच मध्ये चेंडू पडला गेला. तिथे प्रवीण काळे आले, चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तर पुन्हा एकदा मी विनंती करेल की सन्माननीय पंडितजी मराठे सर आपण इथे उपस्थित असाल तर लगेच समालोचन कक्षामध्ये जोडायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 28 धावा आणि अजूनही उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावांची गरज आहे. 18 चेंडू 33 धावा म्हणजे प्रति ओव्हर म्हणजे 11ची सरासरी. 11ची सरासरी इतकी काही कठीण नाही, परंतु नक्कीच तिथून पुढे प्रयत्न करावे लागतील एसबी मालक संघासाठी. प्रयत्न जर केले तर नक्कीच यश सुद्धा मिळू शकते, कारण प्रयत्नाशिवाय काहीच नाहीये. प्रयत्न करा, नक्कीच आपण यश मिळणार. आज नव्हे तर उद्या नक्कीच मिळेल. ड्रिंक ब्रेक आलेला आहे. ड्रिंक ब्रेक मध्ये आपल्याला 2 मिनिटाचा टायमिंग दिला जाणार आहे. त्यानंतर लगेच पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होणार आहे. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये बनलेत 38 धावा. अजूनही उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज. जगदीश रसाल चेंडू घेऊन जाईल. हो, चांगला फटका आहे. तिथे मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिडऑफला क्षेत्ररक्षक मिडऑफ क्षेत्ररक्षक होते त्या मधुकर त्याने सुंदर अशी फिल्डिंग केली आणि या चेंडूवरती 1 धाव प्राप्त झाली. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 29. 5 गडी बाद 29 धावा धावफलकावरती. अमोल तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. अमोलसाठी मोठे पटके खेळणं गरजेचं आहे, कारण पण बघूया आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत आहेत की. हो, पटका चांगला आलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि सुंदर फटका. 6 धावा मिळाल्या अमोलच्या बॅटमधनं आणि अजून 2 टोकले. तर बाळासाहेब घरत यांच्या माध्यमातून 1100 रुपये. त्यानंतर संजयजी निमसे सर प्रथमजी निमसे सर त्यांच्या माध्यमातून सुद्धा 1100 रुपये. त्यानंतर दिनेशजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये. चला जमा करा, चला जमा करा. 1 2 नव्हे तर 13 वेळा 50. पुन्हा एकदा धावसंख्येला आकार मिळतो. अमोल एक चांगला खेळाडू आहे. त्याचा इतिहास काढला तर अनेक वर्षाचा इतिहास, खूप सुंदर इतिहास आहे. तर आज त्याला ती खेळी दाखवावी लागेल. नक्की षटकार आलाय. नाही एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची नाव नाही. धावसंख्या मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळतात. 35 धावा अजूनही उरलेले. जगदीश पुन्हा एकदा. हो, पाहिला काय फटका खेळलाय. सुंदर फटका, लाजवाब फटका अमोलच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा षटकार येतोय. 6 धावा. डीजे रम्या
नक्कीच दिडक्या आमच्या अमोलला सुद्धा लागलेल्या आहेत, पण अमोलला सामना जिंकवायचा आहे. नक्कीच चांगली पटकेबाजी पाहायला मिळते, सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. एक चेंडू डॉट झाला, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आलाय. 2 षटकार या विनिंग मध्ये या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. अमोल शिंदेच्या अमोल ठाकरेच्या बॅटमधनं. अमोल ठाकरेनं जर ही मॅच आपल्या संघासाठी जिंकवली तर जिगरजी ओरा सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा प्राइज आहे अमोल ठाकरे सरांना. अमोल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल तर गोलंदाज जगदीश रसाल थोडेसे मागणी ठरतात. पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल जगदीश अमोलसाठी. अमोल मात्र खेळी करेल आपल्या एसबी मालक संघासाठी. पुन्हा एकदा अटॅकर चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, प्रयत्न सुद्धा केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. चेंडू सरळ इंस्ट्रक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडू 20 धाबा, समीकरण तितकंच सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे. तर बघूया इथून पुढे जगदीशला चांगली गोलंदाजी करावी लागेल राज 11 रसालपाडा टीमसाठी. हो काय चेंडू होता, तितका चांगला खेळ सुद्धा आपण पाहिला. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय, डीप मध्ये 1700 काय चेंडू आडवेल पे केल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु दुसरी धाव मिळणारच नव्हती आणि या चेंडूवरती एकच धाव. या एक धावेने धावसंख्या फलकावरती सध्या 42 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा. तर एक चौकार जरी लक्की गोडांबेने ठोकला तर सन्मानी आमची दिनेशजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून 201 रुपयाचा प्राइज आहे एक चौकारासाठी. अजूनही उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गडी बाद झालेत 5. अर्धी टीम मैदानाच्या बाहेर धाडली गेली. राज 11 रसालपाडा टीमना इथून पुढे मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल. कमबॅक करणं गरजेचंच आहे. दोन्ही संघासाठी नक्कीच चांगले प्रयत्न होतात. आता मात्र हेमंत राऊत गोलंदाजी मार्कर होताना पाहायला मिळतील, तर स्ट्राईक वरती फलंदाज अमोल ठाकरे पुन्हा एकदा पाहायला मिळतील. तर अमोल ठाकरेने त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार तर ठोकलेत त्याच्या आपल्या विनिंगसाठी आपल्या टीमसाठी. तर पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा फटका फसला तिथे जगदीश रसाल चेंडू खाली येतील आणि सुंदर झेल. आणि अमोल ठाकरेकडे क्षमता होती मॅच जिंकवण्याची आणि त्याची सुद्धा खेळी संपुष्टात पाहायला मिळाली. आणि इथून पुढे आता मात्र मोठी जबाबदारी. अकरा चेंडू शिल्लक आहे. तर 19 धावांची गरज आहे. तर स्ट्राईक वरती जितूकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, पण ते फटके येतील का मॅच जिंकवण्यासाठी. 19 धावांची गरज आहे. ओ पहिला चेंडू फुलटा चेंडू लॉंगॉनला चेंडू खेळला क्षेत्राच्या काय प्रवीण काळे सुंदर बिल्डिंग आणि एकच धाव मिळेल. सुंदर लाजवाब फिल्डिंग. आपल्या संघासाठी चांगले झटतात, चांगले प्रयत्न करतात, चांगली मेहनत करतात आणि मेहनतीचं फळ बघूया कोणाला मिळतं, कारण दोन्ही संघ चांगली मेहनत करतायत आतापर्यंत. जर पाहिलं तर 10 चेंडू राहिलेले, 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. तर एक चौकारासाठी दिनेशजी ठाकरे सरांच्या माध्यमातून लक्कीसाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. एक चौकार लगावायचा आहे 200 रुपये. हेमंत पुन्हा एकदा
हो कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ जातो प्रेक्षकाच्या हातामध्ये, थोडंसं कमबॅक, दबाव निर्माण होताना एक चेंडू निर्धार येईल, तेवढे चेंडू निर्धाव येतील तेवढ्या दबाव निर्माण होईल एसबी मालक संघावरती. तर एसबी मालक संघाला मात्र एक चेंडू महत्वाचा आहे, एक चेंडूवरती सिंगल डबल धाव घेणं गरजेचं आहे, कारण इथून पुढे सामना जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. 9 चेंडू 18 धाव्यांची गरज, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा काढणं गरजेचं आहे. हो बॅटवरती चेंडू होता परंतु प्रॉपर कनेक्शन आहे, तिथे हिटिंग करण्याचा चान्स आहे, तिथे बॅकअप चांगला आहे, प्रवीण काड्याला चेंडूवरती दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट. जिथे एकच धाव होती तिथे स्त्रोच्या रूपामध्ये सुद्धा एक धाव पाहायला मिळाली आणि एकूण 2 धावा, 2 धावेने धावफलक जोडले गेले. धावफलकावरती 44 धावफलकावरती जोडले गेले आणि अजूनही उरलेले 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये सॉरी 45 धावा झाल्या असतील, 45 धावा धावफलकावरती लागल्या, अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावा, 8 चेंडू 16 स्ट्राईक वरती. हो पुन्हा एकदा प्रयत्न करतो इथे संधी आणि संधीचं सोनं बघितलंच नाही, फक्त चेंडूवरती बॉल आला आणि त्याला लगेच पळण्याची सुरुवात केली. लकी मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतील आणि गडी बाद पुन्हा एकदा थोडासा दबाव निर्माण झाला एसबी मालक संघासाठी. इथे चांगले प्रयत्न करावे लागतील, चांगला एखादा फटका मोठा येणं गरजेचं आहे कारण उरलेले 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा, 7 गडी बाद झालेत. हेमंत पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल, स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आलेत. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा, पुन्हा अपील आणि अपील मध्ये पुन्हा एकदा विकेट मिळते. 8वा गडी बाद. नवीन फलंदाज जो आला तसा आल्या पावली परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. एसबी मालक संघ जर पाहायला गेला तर खूपच अडचणीमध्ये होताना पाहायला मिळेल कारण पुन्हा एकदा विकेट मिळाले. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. राज 11 रसालपाडा संघ चांगला वर्सेस बघा चांगली मेहनत करतोय आणि त्या मेहनतीला फळ मात्र मिळताना पाहायला मिळत. परंतु अजूनही वेळ काही संपली नाही एसबी मालक संघ, कारण उरलेले 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज असताना तिचा सामना जिंकू सुद्धा शकतो. संदेश तर बघूया संदेश आपल्या संघासाठी इथे चांगला संदेश देतोय की संदेश आपल्या संघासमोर घेऊन जातोय एसबी संघासमोर. तर बघूया पुन्हा एकदा इथे चांगली मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असताना स्ट्राईक वरती फलंदाज जितू. बघूया जितूकडे मोठी क्षमता आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि फटका आलाय लोंगॉनला निघून जाईल चेंडू. एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर येतील चेंडूवरती पहिल्याच संदेशच्या गोलंदाजीवरती जितूच्या बॅटमधनं 4 धावा. डीजे रम्या पाच चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असताना ते जितू पुन्हा सज्ज होताना पाहिलं. जितूकडे मी सांगितलं होतं की क्षमता आहे, तो फलंदाज मॅच विजयी करू शकतो. पुन्हा संदेश हो बॅटची कडा आणि जितूची खेळी सुद्धा संपुष्टात. गडी बाद. डीजे रम्या
सॉरी 9 झालेले आहेत, विकेट 9 झालेले आहेत. प्रशांत पडवळ, बघूया प्रशांत पडवळ आपल्या संघासाठी जिंकण्याचे प्रयत्न करावे लागतील. 4 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा आणि शेवटची विकेट आहे. एसबी मालक संघाची शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 गडी बाद झाले आहेत. 9 गडी बाद झाल्यानंतर आपल्या संघासाठी प्रशांतला षटकारला 501 रुपये दिनेश ठाकरे सरांच्या माध्यमातून संदेश चेंडू घेऊन जाईल. प्रशांत सुद्धा क्लिंग बोर्ड आणि ऑलआउट टीम एसबी मालक. हार्डलक ट्रमली टीम, एसबी मालक टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन राज 11 रसालपाडा टीम. मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द हिरो ठरलाय मधुकर दुपारी. चला मधुकर दुपारी आपण मॅन ऑफ द मॅच ठरलेला. या मॅचचा किताब आपल्या नावावरती राहिलाय. खूप खूप चांगला क्रिकेट आपल्यामध्ये वाटणार राहिला. विकेट घेतल्या आणि रन सुद्धा बनवले. खूप सुंदर खेळ आपल्या या मॅच साठी राहिला. आपण मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला. तर मी विनंती असेल